नमस्कार, मॅक्स किसानमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्याचं काय होऊ शकतं, त्याचं अनेक उदाहरणं आपण शेतकरी बंधूंनी बघितलेत। त्यातच आता एक सध्या महत्त्वाची चर्चा आहे ती मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय, आणि त्याला आपण मराठी भाषेत जर म्हटलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता। याचा जर वापर केला तर शेतीमध्ये अनेक क्रांती घडू शकते आणि शेतीचं उत्पादन वाढू शकतं। हे सर्वात महत्त्वाचं आता ते समोर सुद्धा यायला लागलंय। याची चर्चा आपण आज करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की मायक्रोसॉफ्ट जे एआयच्या माध्यमातून आणि बारामती मध्ये जे आहेत सध्या तिथे जे आहेत बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने जे आहेत तिथे ऊस लागवड केली आणि ह्या ऊस लागवडीमध्ये एआयचा वापर केलेला आहे आणि त्यांची लावणीपासून तर कापणीपर्यंत त्यांचं हे तंत्रज्ञान जे एआयचं वापरलं जाते। आणि त्या संदर्भातच त्याची भेट जी आहे जे मायक्रोसॉफ्टचे चेअरमन जे आहेत सत्या नाडेला यांनी बारामती येथे भेट दिली आणि काही शेतकऱ्यांशी ते चर्चा केली आणि शेतकऱ्यांसंदर्भातलं त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा उपस्थित केले आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना तिथले नेमकं एआय मार्फत कशा प्रकारे काम चालतं, शेती तंत्रज्ञानाला कसा फायदा होऊ शकतो त्याचं एक प्रेझेंटेशन जे आहे तिथल्या शेतकऱ्यांनी दिले आहेत। जे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट जे आहेत बारामतीमध्ये त्यांनी सत्या नाडेला जे आहेत ते मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि एआयचं ते जे संपूर्ण बघतात त्यांना दिलं आणि या संपूर्ण याच्यामध्ये शेती तंत्रज्ञानामध्ये कशी क्रांती होऊ शकते एआयचा वापर जर केला तर। आणि आता शेतीमध्ये सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। कदाचित भविष्यामध्ये याच्या आधारावरच सुद्धा अनेक शेतकरी याच्याकडे वळतील आणि एआयचं तंत्रज्ञान वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या वाढीसाठी तसंच शेतकऱ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी हा खूप महत्त्वाचा येणार आहे। या संदर्भात सत्या नाडेला यांनी बारामती ते भेट दिली आणि या भेटीला खूप महत्त्व आलं आहे। सत्या नाडेला यांनी एक्स म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा एआयचं जे बारामती इथे आपण भेट दिली आणि त्याचा निश्चित मला खूप आनंद आहे असं त्यांनी सुद्धा म्हटलं आहे। आणि त्यालाच माझी जे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा सत्या नाडेला यांच्या या ट्विटला या एक्स पोस्टला त्यांनी उत्तर दिलेलं आहे। जर आपल्याला माहिती आहे की बारामती हे एक शेतीसाठी आणि शेती संशोधनासाठी खूप महत्त्वाचं केंद्र मानलं जातं महाराष्ट्रामध्ये। तिथे अनेक शेतीच्या विविध ज्या प्रयोग जे आहेत तिथं केलं जातं आणि शेतीच्या पुढच्या भविष्यासाठी सुद्धा अनेक तिथे शेतकऱ्यांना मेळावा होतो, तिथं कृषी मेळावा होतो। या संपूर्ण याच्यामध्ये एआय तंत्रज्ञानाचा किती महत्त्वाचा वापर आहे ते यामध्ये दाखवलं जातं। सत्या नाडेला यांनी जे आपल्याला माहिती आहे की जे एक्सपोर्टवर जे त्यांनी म्हटलंय आणि त्याला शरद पवारांनी कसं त्याला प्रत्युत्तर दिलं आहे या संदर्भात चर्चा सुद्धा शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आणि एआयचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आधुनिक तंत्रज्ञान वापर आपण म्हटलो शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचं जे जीवनमान वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातच सध्या ती चर्चा सुरू आहे। सत्या नाडेला यांनी नेमकं या ट्विटमध्ये या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आपण ते पाहणार। शरद पवारांनी कसं उत्तर दिलं आहे या संदर्भातलं खूप महत्त्वाचं आहे। सत्या नाडेला असे एक्स पोस्टमध्ये म्हणतात की बारामती येथील ॲग्रिकल्चर ट्रस्टच्या टीमला भेटून खूप आनंद झाला। जे आमच्या एआय टूलचा वापर करून शेतकऱ्यांना सक्षम आणि शेतीमधील अधिक शाश्वत कापणीसाठी मदत करत आहेत असं एक्स पोस्टवर सत्या नाडेला यांनी ह्या तिथल्या शेतकऱ्यांचं खास करून भेट देऊन त्यांनी कौतुक केलंय। त्याला शरद पवारांनी सुद्धा त्याच प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे। शरद पवारांनी सुद्धा सत्या नाडेला यांचं आभार मानले। शरद पवार असं म्हणतात की या एक्स पोस्टमध्ये शेतीसाठी एआयचे फायदे हायलाईट करण्यासाठी आपले आभार असं त्यांनी म्हटलंय। बारामतीमधील शेतकऱ्यांना एआयचा फायदा मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आम्ही वचनबद्ध आहोत। तसंच शेती प्रयोगात तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जाईल। मायक्रोसॉफ्टसोबत कायम आम्ही जुळून राहू आणि आम्ही या संदर्भातलं वचनबद्ध राहू। शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा उद्देश असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। आणि हेच ट्विट जे आहेत हेच एक्सपोर्ट मार्फत सध्या ते चर्चेला आलेलं आहे आणि ह्या एआयचं वापर शेती तंत्रज्ञानात व्हावा हाच या मागचा प्रमुख उद्देश आहे। शेतकऱ्यांना नेमकं काय सूचना असतील आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा। पाहत राहा मॅक्स किसान।